महाराष्ट्रात गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा धाक उरलाय का? कारण बीडमध्ये पुन्हा एकदा रक्तानी रस्ता लाल झालाय. भर चौकात एका तरुणाची दुचाकी अडवली जाते आणि त्यानंतर विटा दगडांनी असा अमानुष हल्ला केला जातो की काही क्षणातच त्याचा जीव जातो. त्याचा मित्र देखील गंभीर अवस्थेत मृत्यूशी झोन देतोय. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरमध्ये घडलेल्या या थरारक हत्याकांडानं संपूर्ण परिसरात भीतीचं सावट निर्माण झालंय. नेमकं या हत्यामागचं कारण काय आहे? हल्लेखोर कोण आहेत आणि भर रस्त्यात झालेल्या या निर्गुण हत्येनं कायदा सुव्यवस्था नेमकी गेली कुठे? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी हरिचंद्र पवार. तुम्ही पाहत आहात सकाळ. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे काल मध्यरात्री एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली. किरकोळ वादातून एका 21 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हातारेने म्हणजे चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर वाकडे, वय वर्षे 21 असे मृत युवकाचे नाव. या हल्ल्यात ज्ञानेश्वरचा एक साथीदार गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झालं असं की मृत ज्ञानेश्वर वाकडे हा गेल्या एका वर्षापासून लातूर जवळील हायवेवर एका ठिकाणी कुक म्हणजेच आचारी म्हणून काम करत होता. शनिवारी 11 जुलै रोजी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर हा अंबाजोगाईवरून घाटनांदूरच्या दिशेने त्याच्या स्वतःच्या मोटरसायकलवरून जात होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे इतर 2 मित्रही सोबत होते. ज्ञानेश्वर हा त्याच्या मित्रासोबत घाटनांदूर येथील साठे चौकात आले असता काही व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली आणि यानंतर त्यांच्यात थोडा वाद झाला आणि काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी ज्ञानेश्वर आणि त्याच्या मित्रांवर दगड विटांनी हल्ला केला. हे हल्लेखोर इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी ज्ञानेश्वरवर चाकूने सपासप वार केले आणि हा हल्ला इतका भीषण होता की ज्ञानेश्वरचा या ठिकाणी जागीच मृत्यू झाला. हल्ला झाला त्यावेळी मोटरसायकलवर ज्ञानेश्वरसोबत असलेल्या 2 मित्रांपैकी एकाने प्रसंगावधान राखून घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे तो वाचला. मात्र दुसरा मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी झालाय. या हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. ज्ञानेश्वर तर रक्ताच्या थारोळ्यात तिथेच रस्त्यावरती पडला, तर त्याच्या जखमी मित्राला तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत ज्ञानेश्वरचा मृतदेही शवविच्छेदनासाठी याच रुग्णालयात पाठवण्यात आला. हा जीवघेणा आणि टोकाचा हल्ला नेमक्या कोणत्या जुन्या वादातून किंवा कोणत्या कारणावरून करण्यात आलाय हे अद्यापही समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या प्रकरणात पोलिसांची भूमिका देखील प्रश्नचिन्हाखाली आले. कारण कुटुंबाचा असा आरोप आहे की घटना घडूनही बराच वेळ गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या देत आक्रमक भूमिका घेतली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या हत्यामागचं नेमकं कारण काय? हल्लेखोर कोण आणि पोलीस आरोपीपर्यंत कधी पोहोचणार? या प्रश्नांची उत्तरं आता या पुढील तपासातूनच समोर येणार आहे. मात्र या थरारक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय आणि अंबाजोगाई तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा सुव्यवस्थेवर देखील पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. त्यामुळे पुढे या प्रकरणात काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.